तर हा राजापूरला येत असाल तर राजापूरच्या डेपोजवळ एक सुंदर असा स्पॉट आहे, तो आपण आज करणार आहोत. ते म्हणजे दूतपापेश्वर मंदिर. या मंदिरापर्यंत कसे पोचाल, मंदिराची थोडक्यात माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेन. आणि सोबतच कोकणात अजून कुठे कुठे फिरता येईल त्याचेही व्हिडिओ चॅनलवर येत राहतील, तर बघायचं. पावसातलं कोकण आणि कोकणातला पाऊस आणि त्यात कोकणात गेल्यावर दिसणारी अशी काही सुंदर धार्मिक स्थळ. शहराच्या गोंधळापासून दूर असणाऱ्या अशा काही ठिकाणी जेव्हा तुम्ही येता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला शांततेचं, मनशांतीचं महत्त्व कळून येतं. कोकणातल्या प्रत्येक कोपऱ्याला निसर्गाने सुंदरतेचं वरदान दिलंय आणि मुक्त हस्ताने सौंदर्याचं दान हे कोकणाला प्रदान केलंय. आणि दूतपापेश्वर सारखं एखादं स्थळ हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावात हे मंदिर आहे. राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हे दूतपापेश्वर मंदिर आहे. स्वतःच्या गाडीने तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचू शकता किंवा राजापूर बस स्थानकाजवळ बऱ्याचशा रिक्षा तुम्हाला इथे यायला मिळतात. सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी होते. पाप धुवून काढणारा ईश्वर तो दूतपापेश्वर, म्हणून याला दूतपापेश्वर असे नाव पडले आहे. हे जे मंदिर आहे ते राजापूर डेपोपासून जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. वॉकिंग पण तुम्ही येऊ शकता, एवढं जवळ आहे. आणि रिक्षाने यायचं झालं तर रिक्षाही तुम्हाला राजापूर डेपोच्या इथून बऱ्याच रिक्षा मिळतील, ज्या तुम्हाला टू अँड फ्रो मंदिरापासून परत डेपोपर्यंत घेऊन जातील. तर हाही ऑप्शन अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला चालत येत असेल तरी बऱ्यापैकी जवळ आहे, खूप जास्त असं लांब नाही आहे. तर राजापूरला आलात हा स्पॉट तुम्ही नक्कीच कवर करू शकता. बघू शकता तुम्ही बघा. आणि आतापर्यंत फोटोज बघितला होता, आज पहिल्यांदा इथे आलो आणि खूप जबरदस्त असा मंदिर आहे आणि ओव्हरऑल आजूबाजूचा परिसर. आणि येणं झालं तर पावसात या, तरच तुम्हाला हा वॉटरफॉल आहे, हा धबधबा, ते सगळं बघता येईल आणि निसर्गाची खरी मजा घेता येईल. मुख्य गाभाऱ्यात दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि त्यानंतर गर्भगृहात शंकर पार्वतीसाठी सारीपाटाचा खेळ मांडला जातो आणि त्यानंतर गर्भगृहाचे दरवाजे बंद करण्यात येतात. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आरतीसाठी दरवाजे उघडले जातात तेव्हा या सोंगट्या विखुरलेल्या आढळतात. अद्भुत असं कोकण आणि कोकणाचं अद्वितीय सौंदर्य बघण्यासाठी दूतपापेश्वरला नक्की. हा होता कोकणातल्या राजापूरमधला सुंदर असा स्पॉट दूतपापेश्वर मंदिर. पावसाळ्यात येत असाल तर नक्की व्हिजिट करा. कोकणातले असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील, तर चॅनल नक्की सबस्क्राईब नक्कीच करा. आणि येत असाल इथे दूतपापेश्वरला तर पावसाळ्यात आला इथे तर नक्कीच या कोकण राजापूरवरून जर तुमचं येणं जाणं होत असेल तर इथे नक्कीच व्हिजिट करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तेही मला कळवा. तर तोपर्यंत अजून असेच कोकणातले अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर तोपर्यंत असेच काही व्हिडिओ येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही, आणि छोटा ट्रॅव्हल आणि बरंच काही. वेळ तिकडे आहे, मजा करतोय फुल. मजा तसेच धमाल व्हिडिओ बघण्यासाठी, कोकणातली माहिती बनवण्यासाठी चॅनल नक्की बघा. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. बाय, टेक केअर गाईज. बाय बाय.